एखादी जर पूर्ण संख्या असेल, लेट्स से की 2, ठीक आहे, तर याला हा अंश आहे की छेद आहे, तर हा काय असतो तर नेहमी अंश असतो आणि याला मग छेद किती असतो तर नेहमी लक्षात ठेवा की किती असतं तर ते 1 असतो, ठीक आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस इथं a छेद b बाय c आहे ना, a बाय b बाय c आहे, याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आहे तर a ला छेद 1 आहे आणि भागाकारामध्ये b बाय c असा आहे, ठीक आहे. आता याला लिहिताना मला असं लिहिता येणार का, थोडंसं विचार करा बघा, b बाय c जर असं जर लिहिता येत असेल तर हा जो भागाकार आहे आपण कसा करतो तर a बाय 1 या भागाकाराचा गुणाकार करतो, जस्ट आताच मागच्या स्लाइड मध्ये घेतलंय आपण, आणि याला उलट करतो आपण म्हणजे c बाय b. आता राहिले काय, एवढं फक्त गुणाकार सॉल्व्ह करा, म्हणजे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार ac बाय b. बघा या ठिकाणी तेच लिहिले मी, ठीक आहे. आता हे प्रत्येक वेळेस तर शक्य नाहीये ना तुम्हाला करणं, आणि म्हणून काय करायचे हे डायरेक्ट पाठ करायचे. असं जर दिला असेल प्रश्नामध्ये तर काय करायचं, या दोघांचा गुणाकार करा, छेदामध्ये हा b आहे तसंच लिहायचं, a इंटू c अंशामध्ये लिहा आणि b तसंच लिहा, ठीक आहे. नेक्स्ट इथं एक्झाम्पल सुद्धा